आहे। आपण यानंतर मुंबईमध्ये जाणार आहोत। प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, मुंबईकरांचं आणि क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे। तू आता कुठे आहेस, काय नेमकं म्हणणं आहे मुंबईकरांचं? मी मुंबईच्या चौकातले दृश्य दाखवतो। मी छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर आहे आणि हा रस्ता पूर्ण ठप्प झालेला आहे। आपण जर शेवटपर्यंत बघितलं तर प्रत्येक मुंबईकर जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवाजी पार्कला असा पूर्ण वेळा जर आपण बघितला तर सगळ्या ठिकाणी चौकात हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे। चौकात तिरंगा झेंडे जे आहेत ते घेऊन अशा प्रकारे भारतीय बाहेर पडलेले आहेत आणि आनंद व्यक्त केला जातोय, कारण तिसऱ्यांदा भारताने T20चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्याचा जल्लोष इथे पाहायला मिळतोय। ढोल ताशे वाजवले जात आहेत, रस्त्यावर गुलाल उधळला जातोय आणि प्रचंड आनंद जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला मुंबईकर दिसतात। हे चित्र बघा, पूर्ण रस्ते जे आहेत, चौक आहेत, ते या ठिकाणी जे आहेत ते पूर्ण चौक अशा प्रकारे गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि जल्लोष जो आहे, आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय। आपण जर बघितलं तर या तिसरा वर्ल्ड कप जो आहे तो भारताने जिंकत असताना अनेक जर खेळाडू बघितले त्यातील महत्त्वाचे आपले बॅटिंग लाईनअप तसाच झाला, बॉलिंग लाईनअप देखील उत्कृष्ट झाला आणि त्यामुळे एकूणच आता कसं पाहताय वर्ल्ड कप जिंकलाय भारताने, काय आनंद वाटतोय? आज आपल्याला खूप आनंद झालाय। आपली टीम जिंकली वन साइड, आपली कोणाला ठेवलाच नव्हता, वन साइड घातली, वन साइड। जोश जल्लोष आपण बघतोय, अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे आणि या गर्दीमध्ये शेकडोच्या संख्येने जे आहे ते मुंबईकर दाखल होत आहेत। प्रत्येक चौकामध्ये आपल्याला अशी गर्दी पाहायला मिळते आहे। नक्कीच, तेव्हा हे मुंबईकर मोठ्या संख्येने सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। आर्थिक राजधानीतली आपण ही दृश्य पाहिल्यानंतर राज्याची उपराजधानी नागपुरात जाऊयात। रजत आपल्या सोबत आहे। रजत, नागपूरकरांचं काय म्हणणं आहे, काय भावना आहेत नागपूरकरांच्या? दीपक, नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकावरची ही दृश्य आहे आणि जेव्हा भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला एक मोठा उत्साह इथे दिसून येत आहे। यंदा अहमदाबादचा स्टेडियम लकी ठरलं। स्टेडियम तर लकी होतच। स्टेडियम लकी असो नसो, परंतु हिंदुत्वासाठी काय कशा पद्धतीने आजचा पूर्ण सामना जो पाहिला, एकतर्फ सामना जिंकलेला भारताने, एक नंबर मजा आली आजच्या मॅच मध्ये। वन साइड सामना झाला। न्यूझीलंडने यापूर्वी विश्वचषकामध्ये भारताला हरवलं, तर आज भारताने तो न्यूझीलंडला चान्स नाही दिला। बहुत अच्छा खेला इंडिया ने और इंडिया का इंशाल्लाह बॉयज प्लेड वेल। जय माता दी। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। दरवर्षी जेव्हा भारत मोठा सामना क्रिकेटमध्ये जिंकतो, या चौकावर अक्षरशः तरुणाईचा जल्लोष दिसून येतो आणि आज जो चित्र आहे तो काहीसा वेगळा आहे, कारण भारताने विश्वचषक T20चा तिसऱ्यांदा जिंकलेला आहे आणि पहिली टीम ठरलेली आहे ज्यांनी सलग दुसऱ्या